नमस्कार. या लेक्चर मध्ये हिंदी व्याकरण कंटिन्यू हिंदी व्याकरणाची सिरीज आणि बॅच सुद्धा सुरू होत आहे. सीटीईटी ला हिंदी व्याकरण आहे, मराठी व्याकरण सुद्धा, हिंदी भाषा आणि मराठी भाषा दोन्ही पण 1 बाय 1 आपण लेक्चर याच्यामध्ये साधारणतः हिंदी व्याकरण आजपर्यंत हिंदी व्याकरणाला सीटीईटी असेल, इतर केंद्रीय एक्झाम असतील त्यांना विचारले जे क्वेश्चन आहेत हे पूर्ण क्वेश्चन तुम्हाला सिरीज असणार आहे, टॉपिक वाईज क्वेश्चन असणार आहेत. आपण सुरुवात करूया. चॅनल नवीन आहे, तुम्ही सीटीईटी तयारी करत असाल, हिंदी भाषा किंवा येणारे प्रश्न तुम्हाला सीटीईटी साठी हिंदी व्याकरणाची तयारी पाहिजे असेल तर युट्यूबला फ्री मध्ये असणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा. ठीक आहे, चला पहिला क्वेश्चन घेऊया. या ठिकाणी हिंदी व्याकरण होते, आपण सगळे क्वेश्चन घेणार. आता हे टॉपिक वाईज क्वेश्चन आहेत. ओके, चलो. हिंदी भाषा का प्रादुर्भाव किस भाषा से हुआ है? पाली, संस्कृत, अपभ्रंश, प्राकृत. तर संस्कृत भाषा हीच जननी आहे. मराठी असेल, हिंदी असेल, इतर सगळ्या भाषेची. तर हिंदी भाषा का प्रादुर्भाव किस भाषा से हुआ है? तो संस्कृत भाषा से हुआ. भारतीय आर्य भाषाओं को कितनी भाषाओं में विभाजित किया गया है? जेव्हा चॅप्टर शिकवल मी त्यावेळेस चॅप्टरवर डिटेल सगळी माहिती तुम्हाला देणार आहे. आता क्वेश्चन आणि त्याच्यानंतर चॅप्टर घेणार आहे. ओके, तर एकूण 3 भारतीय आर्य भाषाओं की कितनी भाषाओं में विभाजित किया? 3 भाषामध्ये आर्य भाषाला त्या ठिकाणी विभाजित केलेला आहे. त्यानंतर प्राचीन भारतीय आर्य भाषा के अंतर्गत कौन सी भाषा आती है? तर वैदिक संस्कृत ही पण येते आणि लौकिक संस्कृत दोन्ही पण. पर्याय क्रमांक डी तुमचा, ए तथा बी दोनों. 4 नंबरचा क्वेश्चन है, बौद्ध साहित्य की रचना किस भाषा से हुई है? संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश आणि पाली. तर बौद्ध साहित्य की जी का रचना है ये सब रचना पाली भाषा से हुई है. पर्याय क्रमांक सी तुमचं करेक्ट का. त्यानंतर 5 नंबरचा क्वेश्चन है, मध्यकालीन आर्य भाषा की तीसरी अवस्था कौन सी है? तर तीसरी अवस्था संस्कृत है का? नहीं. तर अपभ्रंश ये आर्या भाषा की तीसरी अवस्था है. ओके, ही पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपला मिळेल. क्वेश्चन त्याचे आन्सर सुद्धा त्याच्या खाली असतील सगळे. साधारणतः इथं आपण 18-20 क्वेश्चन घेणार. पुढच्या सिरीज मध्ये टोटल 100 क्वेश्चनची सिरीज असणार. भोजपुरी बोली का क्षेत्र है पटना, दरभंगा, बनारस, पूर्णिया. तर भोजपुरी ही बनारस मध्ये बोलली जाते, तो क्षेत्र बनारस से लक्षात ठेवा. सौर सैनी अपभ्रंश से किसका विकास हुआ है? अवधी, उड़िया, बघेली की राजस्थानी. ठीक आहे, तर बघेलीचा त्या ठिकाणी विकास झालेला. पर्याय क्रमांक तुमचं सी आहे. आणि याच प्रकारचे सगळे क्वेश्चन तुमचे घेतले जाणार आहे. ओके, चलो एक सेकंड. ठीक, डी एक सेकंड. 7 डी. शौरसेनी अपभ्रंश का किसका विकास हुआ है? तर राजस्थानी भाषा का विकास हुआ, बघेलीचा नाही. त्यानंतर हिंदी किस भाषा परिवार की भाषा आहे? तर कुठली आहे? तर भारोपीय. जसं इंडो युरोपियन आपण म्हणतो मराठी व्याकरण, तसं भारोपीय इथं म्हणतात. हिंदी विकास भाषा परिवार की भाषा है तर भारोपीय. निम्नलिखित में से कौन सा किंवा कौन सी भाषा परिवार सबसे बड़ा है? हेच भारोपीय सगळ्यात मोठा भाषा परिवार आहे. बघा, मराठी व्याकरण हिंदी व्याकरण एकच आहे, फक्त शब्द थोडेफार तुम्हाला बदल वाटतात. 10 नंबरचा क्वेश्चन, निम्नलिखित में से किसने सबसे पहले भाषा के स्थान पर हिंदी या हिंदवी शब्द का प्रयोग किया है? कबीर, तुलसीदास, अमीर खुसरो आणि सरकुद. तर अमीर खुसरो याने हिंदी आणि हिंदवी शब्दाचा प्रयोग सर्वप्रथम केलेला. पुढचा ही तुम्हाला आन्सर त्याचे मिळतील, काळजी करू नका. ही पीडीएफ तुम्हाला टेलिग्रामला मिळून जाईल. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, सगळ्यांनी सीटीटी तयारी करणार, जॉईन करा. 1-2 दिवसानंतर रेग्युलर तुमचे हिंदीचे लेक्चर होईल. हिंदी को राजभाषा बनाने का विचार सर्वप्रथम कहाँ उदित हुआ? उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, बंगाल, कलकत्ता. आणि तुम्ही सुद्धा कमेंट मध्ये याचं उत्तर देऊ शकता. ठीक आहे, याचा आन्सर सुद्धा तुम्हाला याच्या खालीच दिलेला आहे, सगळ्यांचा आन्सर डिटेल मध्ये. एक सेकंड. ओके, ठीक. तर बंगालमध्ये हिंदीला राजभाषा बनवण्यासाठी त्याचा सर्वप्रथम विचार झालेला आहे. त्यानंतर राजभाषा आयोग के प्रथम अध्यक्ष कोणते? गोपाल स्वामी अय्यर, पंडित मदन मोहन मालवीय, डॉक्टर भीमराव अंबेडकर,
बाल गंगाधर खरे. तर राजभाषा आयोग जो नेमला त्याचे प्रथम अध्यक्ष तर हे होते बाल गंगाधर खरे. पुढचा क्वेश्चन आहे, साहित्य अकादमी नवी दिल्ली की स्थापना किस वर्ष हुई, कधी झालेली आहे, तर 1953. त्या ठिकाणी साहित्य अकादमी नवी दिल्ली स्थापना झालेली. 92 संशोधन म्हणजे 92 घटना दुरुस्ती हे अंतर्गत अष्टम अनुसूची म्हणजे 8वी अनुसूची जी भाषा संदर्भामध्ये आहे. ज्यावेळेस राज्यघटना निर्माण झाली, ठीक आहे, त्यावेळेस टोटल 14 भाषा होत्या. किती होत्या? 14 भाषा. आता अधिकृतपणे 22 भाषा आहेत. म्हणजे साधारणतः 8 भाषा नव्याने त्या ठिकाणी इन्क्लूड केलेल्या आहेत. 92 संशोधन याचा अर्थ 92 घटना दुरुस्ती के अंतर्गत 8वीं अनुसूची अष्टम अनुसूची में किस भाषा को सम्मिलित किया गया. तर 92 घटना दुरुस्ती एकूण 4 भाषा राज्यघटनेमध्ये समाविष्ट केल्या. त्याची डोंगरी आहे, ठीक आहे, मैथिली आहे आणि बोडो सुद्धा आहे. त्याचा ट्रिक लक्षात ठेवा. 92 घटना दुरुस्ती ट्रिक तुम्हाला इथे सांगतो. 92 घटना दुरुस्ती ट्रिक काय आहे बघा. BDMS. बी म्हणजे बोडो, ही बोडो दिसती का? बी म्हणजे बोडो. बी म्हणजे डोंगरी. एम म्हणजे मैथिली आणि एस म्हणजे संथाली. BDMS अशा 4 भाषा या 92 घटना दुरुस्तीने राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. याचं उत्तर आहे ए सभी. देवनागरी लिपी. आता मराठी सुद्धा तुम्ही मराठी व्याकरणामध्ये हा प्रश्न तो सोपा सांगायची आवश्यकता नाहीये. देवनागरी लिपी कोणकोणत्या भाषेची व्याख्या करून देवनागरी लिपी लिखी जाते. कशी लिखी जाते? बाई और से दाई वर. आता बाई आणि दाई हा तुम्हाला माहिती पाहिजे. बाई याचा अर्थ डावीकडून. बाई हा जो शब्द आहे हिंदीमध्ये डावी बाजू म्हणतात आणि दाई याचा अर्थ तो उजवी बाजू. लक्षात ठेवा, कारण हे दोन शब्द जर तुम्हाला माहित नसतील तर तुम्हाला हा प्रश्न येत असून चुकू शकता. तर देवनागरी लिपी लिखी जाती आहे बाई और से दाई वर म्हणजे डावीकडून उजवीकडे. लिपि सुधार समिति का गठन किसने किया? श्याम सुंदर दास, श्रीनिवास दास, महादेव गोविंद रानडे आणि नरेंद्र देव. किसने लिपि सुधार समिति का त्या ठिकाणी विकास किया है, असा क्वेश्चन आहे. ओके, तर महादेव गोविंद रानडे याचं उत्तर आहे. याचा आन्सर खाली दिलेला आहे. लिपि सुधार समिति का गठन किसने किया है, तर महादेव गोविंद रानडे यांनी केलेला आहे. भारतीय हिंदी परिषद की स्थापना किसकी अध्यक्षता में हुई? कुठली? भारतीय हिंदी परिषद. काका कालेकर आयोग आहे. डॉक्टर धीरेंद्र वर्मा, JB पंत, सुनीति कुमार चॅटर्जी, डॉक्टर धीरेंद्र वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेले. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विश्व हिंदी दिवस. हा प्रश्न खूप वेळा CTET ला रिपीट झालेला आहे. हा पण ठीक आहे. 92 घटना दुसरा हा पण रिपीट झालेला आहे. विश्व हिंदी दिवस कब मनाया जाता है? 10 जनवरी. 10 जानेवारी हा विश्व हिंदी दिवस मानला जातो. याच प्रकारचे सगळे क्वेश्चन तुम्हाला घेतले जाणार आहे. त्यामुळे चॅनल नवीन आहे, सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा. सगळ्या CTET तुमचा सिलेबस 8 फेब्रुवारी पर्यंत रेग्युलर CTET आपले लेक्चर 1-2 दिवसांनी कंटिन्यू सुरू होणार आहेत. चॅनलला सबस्क्राईब करा, सर्वांना शेअर करा आणि टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे.